नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिस्कस्टिंग पीपल्सच्या ब्लॉगिंग चॅनलवर. आणि आज आलेली आहे मी पुण्यात. आणि पुण्यात मी आहे आता मेट्रो स्टेशनवर. आता आम्ही चाललो मंडईला. आता तिकडे काय फिरायचं काय नाही तर तिथे गेल्यावर कळेल. आता इथून पहिला आम्ही मंडईत जातो. तिथे पुढे काय काय नाही पण अच्छा तर मंडई आम्ही आलेलो आहोत मंडईमध्ये. तर आता इथून कुठे काय जायचं हे मम्मीच्या भरोशावर आलेली आहे मी. मेट्रोचं तर आम्ही सॉर्ट आउट केलं, पण इथून कुठे काय जायचं हे सगळं मम्मीला माहिती आहे, कारण मम्मी पुण्याची आहे. माझा जन्म पुण्यात झाला आहे पण मी राहते मुंबईत. तर आता इथून ओ माय गॉड, महात्मा फुले मंडईवर कळलं मला. कुठे गेली मी? ए इथून डायरेक्ट भाजीपाल्याचं चालू आहे ना हे. मग आता आपल्याला कुठून जायचं आहे? हा, तिथून सरळ. ठीक आहे, तर आता मम्मीच्या सांगण्याप्रमाणे आपण इथून सरळ जाऊया आणि डायरेक्ट आता पहिला आपण तुळशीबागेत जायचं ना. तुळशीबागेत चाललो आता. लेट्स गो. मंडळी हे बघा सगळं आतमध्ये वगैरे इथे. मी इथे कधी आली नव्हती हा. इथे आम्ही गणपतीला येतो. कुठला गणपती इकडचा? मंडईतला गणपतीला येतो, शारदा गणपती. पण आम्ही कधी इथे हे मंडईमध्ये आलेलो नाही आहे. हे बघा लिंबूचे मस्त वाटे लागले. भोपळे बिपळे आईच्या गावात, बाराच्या भावात. मस्तच यार. आणि हे आतमध्ये मोठं मार्केट आहे. तिकडे या लोकांनी सामान ठेवलंय, म्हणजे हे बघा इथे आतमध्ये. आणि इथे मस्त बाहेर मार्केट लावलंय. ओके लेट्स गो आगे देखते हैं. हाँ आजी एक शेठानी सॉर्टेड आहे भाई. तर मंडळी आता तर रिसेंट प्लॅन असा झालेला आहे की शारदा गणपतीला जाऊनच येऊया. अगदी जवळ आहे, 2 मिनटं पण नाही लागणार. खूप जवळ आहे, तर एकदा दर्शन घेऊनच येऊ आणि मग इकडून निघू. कुठे जायचं ते बघू. मंडळी हे बघा इथे ना, इथे गणपती असतो. गणपतीमध्ये म्हणजे जी दुसरी मूर्ती असते ती इथे बसते. पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं असतं ह्या साईडला. आणि हे मंदिर आहे, तुमचं इथून दर्शन करून देते मी. हा आहे शारदा गणपती. तर मंडळी हीच ती जागा, इथे बाबूगेणू गणपती बसतो. आणि भावाला त्याचं मंदिर मे बी ते आहे, आय एम नॉट शुअर, पण ते असेल असं मला वाटतं. कारण का मी कधी मंदिरात गेलेली नाही. आपण जेव्हा गणपतीला येते तेव्हा हे सगळं बघत जात असते, पण हे नाही. आणि आज मी नीट इकडचे सगळे हे बघते, काय बोलतात, कुठली दुकान आहेत काय नाही. तर आम्ही फक्त गणपती येतो तेव्हा तर हे काही रस्ता तर पूर्ण बंदच असतो, पॅक असतो. ही दुकानं कधी बघण्यात आली नाही माझ्या, आज मी बघते. फायनली तुळशीबागेत एंट्री. इथून सगळी तुळशीबाग आहे. आई काय बोलली तू? ही तुळशीबाग आहे. आणि तिकडे काय बोलली? दगडूशेठ. हां. आणि म्हणजे आम्ही इकडून आलो, इकडचा रस्ता इकडे जातो दगडूशेठला, आणि इकडचा आता मी इथून चालली, हा रस्ता जातो तुळशीबागेत. वाव, चला आता एक्सप्लोअर करूया. पण मला असं वाटतंय आपल्या दादर ह्याच्यापेक्षा स्वस्त नाही. हे पण सुपर्ब आहेत रजवाडीवाले. वाव, हे पण छान आहे. मंडळी हे मंगळसूत्र बघा किती सुंदर आहे, खूप सुंदर आहे. थोडं ओव्हर प्राईज वाटतंय मला. ठीक आहे, हे बघा किती छान. चलो ए गॉगल आहे पाहिजे. हे बघा ना, मस्त वाटतं. ते मला वाटतं सगळं ज्वेलरीच जास्त आहे. कारण इथे परत एक दुकान आहे, इथे एक दुकान आहे. टॉप पण चांगले आहेत. काय 300ला 2? कुठले 300ला 2? चिंदी चुंदी काहीतरी असेल 300ला 2. हे बघा इथे लिहिले लसूण सोलण्याचे आधुनिक यंत्र. आपण ते बघूयाच कुठले, पण त्याच्या अगोदर हे बघा सुंदर सजवले. हा, कोळशी टाकायचे. पण ओरिजिनल आहे का ते? म्हणजे आता पण चुलीवरची भांडी. म्हणजे शोपीस आहे की वापर आहे? नाही शोपीस. हे चकली करायचं, इडलीचं भांड.
हे बघ बोरिंग, आणि हे बंब पाणी तापवायचं, फॅन, हा डबा, अँटिक गोष्टी आहेत सगळ्या. स्टोव. हे बरोबर आहे 150 रुपयाला. हे बघ पाणी भरायचं पिंप. हे बघ मिक्सर, मिक्सर पण आहे. भाजल्या छोटी छोटी तांब्या. हे बघ ते आपलंच आप्पे करायचे. हे डोसा करायचा. 545. अधिक महिन्यासाठी इथे चांदी चकावत. हे बघ मम्मी वरती. सुपर यार. मग तुझ्या ह्याचं सायकलचं ते तोड त्याच्यात टाकून पण होईल. लसूण सोलायचं यंत्र. मुंबईवरून आलेली तुळशीबाग फिरायला. पावसाळ्याच्या चपला आलेल्या आहेत. हा देवा बघा किती सुंदर आहे. महाग वाटतंय. चला हे आपण फर्स्ट परचेस करतो. द्या काका हे. ठीक आहे ना आज आईला द्यायला. छान आहे ना, घे ना. इथे आपलं ओटा बिटा पुसायचे कपडे असतात ना, ते 100ला 5 मिळतात. बघा हे 100ला 5. मम्मीला वाटलं मी घे ना, मम्मी बोलते तुझे टी शर्ट काय करायचे. समजलं, ज्यांच्या घरात होतं त्यांना कळणार. तुला हे हवं आहे का? नाही. इथे कुठला तरी गणपती. आम्ही थांब, इकडे हा गणपती आहे. हा इथे एक गणपती आहे. हा मी दरवर्षी बघते. तुम्ही पण पाया पडून घ्या. हे इथे 200ला आहे, दादरला 150ला आहे. म्हणजे हे मार्केट दादरच्या कंपॅरिझनमध्ये महागच आहे. ओ वा मंडळी, एवढं ऊन आहे तरी लोक इथे शॉपिंगला येतात. म्हणजे दुपारी पण बघा 200-200चे टॉप लागले. हे इथे 180, 200 रुपये वगैरे. पण आपल्या इथे मी मुलुंड ठाण्यामध्ये सांगते 50 रुपयाला मॅक्स मिळतं. आय नो, मी पाहिलंय. इथे थोडं जास्तच वाटतंय मला. नथी पण लाईक हे बघा. $100, 160, 200 आपल्याकडे 50-50 रुपयाला मिळतात. आणि दादरला तर आणखी स्वस्त मिळतात. म्हणून मी इकडून कुठलीच ज्वेलरी उचललेली नाही आहे, बिकॉज इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह आय थिंक. पण भरपूर आपला दादर मार्केटसारखाच बाजार आहे. थोडा महाग वाटतोय मला, काय माहिती. हा हे केसांना लावायचे. पुणेकरांनो, मला असं वाटतं तुम्ही एकदा दादरला येऊन बघा. तुम्हाला असं वाटेल हे थोडं महाग आहे, कारण दादरला खरंच ह्याच्यापेक्षा भरपूर स्वस्त आहेत. सेट पण मी काही पाहिले जे दादरला रस्त्यावर 150-150 रुपयाला मिळतात, जे इथे आहेत 250 रुपये, 200 रुपये. 50-100 रुपयातच फरक आहे, पण आहे. हे कोल्ड कॉफी. मंडळी, ही कोल्ड कॉफी आउटस्टँडिंग आहे. फक्त 20 रुपयाला. हे बघा, आज्या मस्त स्वतः बनवतात वाटतं. बनवतात का किती छान ना. मस्त काय 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 बनवलं पण आहे. तुळशी वृंदावन आणि ते वरवंटा पाटा मस्त. मंडळी, आता आम्ही ज्या रस्त्याला आहोत त्याच रस्त्याने गेलेलो तुळशी बागेत. पुढून लेफ्ट मारला तर आम्ही त्याच रस्त्यावर परत आलोय. पूर्ण असं फिरून आता परत सरळ चाललोय दगडूशेठसाठी. इथे हिला टॉप दिसलेत. किती रुपये? किती रुपये? 100ला 2. बघितलं, 100ला 2 ऐकलं आणि आली. 150 रुपयाला आहे आता, आणि 100ला 2 हा बोलतोय. ती टॉवेल 100ला 2, तिला वाटलं ते. चल नको. 50, 60, 70 रुपये वाटा आहे लिंबांचा. चलो लेट्स गो.
दगडूशेठ बाप्पा. प्रचंड गर्दी आहे, प्रचंड. आज मंगळवार थोडं प्लॅन चेंज झालाय, बाहेर जाऊन सांगतो. आता घेतलंय मोदक. काय घ्यायचं होतं या पुढं मॅडम. काय घ्यायचं होतं ताई? छान बघ. इकडे जोडून बसतो. छान ना. मला आता हात धुवायचा. काय देऊ? टोपली घे ना तेवढी. हात धुतला. पुणेकर आहेत, पुणेकर. चला ओ ताई, चला पुढे चालत राहा. नाही आला एवढा खास व्हिडिओ. तरीच गर्दी. आम्हाला मुखदर्शनच घ्यायला लागलं. आतमध्ये खूप गर्दी आहे, खूप. इथे आहे जोशी वडेवाले. अति काहीतरीच नाही, काहीतरीच. लाल महल आहे हा. बघूया आत जातोय की नाही पहिला. हे काय आहे? नानावाडा. मम्मी हे नानावाडा काय आहे? सुपर्ब आहे हे. काय करते आता काय माहिती. हे दरवाजे पण हो, कुठलं तरी संग्रहालय आहे, संग्रहालय. माय गॉड, सुपर्ब आहे यार. एक असा दर्जा देण्यात आलेला आहे. यात केवळ मूळ काय वास्तू आहे. माय गॉड, जबरदस्त. कडी बघा किती जुनी आहे, किती सुंदर आहे. हे एवढ्या वर्षात जुनं आहे. बापरे, मला मला कसं बघून कसं तरी होतं आहे हा. नाही बघा, कडी बघा ती पण जुनी. दरवाजे पण जुने असतील ना मम्मी? ते फिल्म चालू आहे. मला भीती वाटते म्हणे आपण दोघंच आहोत. मला भीती वाटते. काय दुःख आहे हिचं. बघ किती छान आहे यात, किती मस्त वाटतंय. बापरे, बघा मराठा हा पूर्ण होता. आणि हा किती आहे? 1782, 1817. हे बघा किती सुंदर आहे. बघा मंडळी, नानावाडा फिरून झाला. आता हा आहे शनिवार वाडा. आणि हे आहे लाल महल. आणि इथून पुढे गेला ना सरळ का लेफ्ट साईडला आहे कुठला गणपती. इकडून सरळ गेल्यावर लेफ्ट साईडला कुठला गणपती आहे? मानाचा पहिला कसबा पेठ ना? नाही, कसबा पेठ ही पुण्याची असून हिला काय माहिती नाही. मी सांगते की इथून सरळ जाऊन लेफ्ट मारला की कसबा पेठ आहे. कसबा पेठच्या मंदिरात जायचं काय? चल मग, चलो. कसबा गणपतीचं बॅक साईड आहे. किती जुनं बांधकाम आहे मंडळी, किती जुनं. इकडचा बस स्टॉप पण बघा. बस स्टॉपच किती मस्त वाटतोय. हे बघा, हा बस स्टॉप आहे. हा का आता प्रचंड थकलेलो आहोत. हा लाल महल आहे, जसं की मी सांगितलं तुम्हाला. हा लाल महल आहे, पण नाही जाते आता. त्याच्याबरोबर समोर शनिवार वाडा आहे, पण तिथेही नाही जाते.
कारण प्रचंड ऊन तर आहेच, पण आता ते तंगडे लिटरली तुटले आहेत. हे बघा, हे लाल महल आहे. मंडळी, इन्स्टंट अपडेट. एका बाईला विचारण्यात आलं तिथे ती कशी गेली, ते सांगितलं तिथून. तर आता आम्ही पण लाल महलमध्ये जायचा विचार करतोय. बघूयात, लेट्स सी जातोय की नाही. तोपर्यंत अच्छा पाचोळा सैरा वैरा वारा साठवा. हे बघा, हा शनिवार वाडा, हे लाल महल. ते बघा, तिथून एंट्री आणि आम्ही एवढं गोल फिरून गेलेलो. ठीक आहे, चलो जाते. आता जातच एवढं आलोय तर चला. मंडळी, लाल महाल. हे ॲक्च्युली ना संग्रहालय ते तलवारी वगैरे ते वरती आहे. तलवारी वगैरे ते सगळं पण आहे इथे, पण ते वरती आणि ते बंद आहे मे बी, कारण का सगळी लोक इकडे येतात, एवढंच फिरतात आणि जात आहेत. बंद केलं ते थोड्या दिवसात, म्हणजे गर्दी होते ना संध्याकाळी. मला काय माहिती संध्याकाळी उघडतं की नाही. ठीक आहे, आता इथून पाणी पिणी पितो, जरा 2-5 मिनटं बसतो आणि मग निघतो. आईस्क्रीम घेत आहे मी. ह्याची पद्धत बघा, वाव. फोकस हो फोकस. हा आहे शनिवार वाडा, पण आम्ही आत नाही जात आहोत कारण खूप जास्त लेट होईल आणि प्रचंड पाय दुखले. आम्ही आता सरळ घराच्या दिशेने निघतोय. चल मामा. परत कोल्ड कॉफी घेते, कारण का असं वाटतं सारखं थंड पित राहावं. आता बसनी घरी जाण्याचा विचार केलेला आहे. बसनी घरी जातो. मी बघतो मग पुढे काय नाही करण्यासाठी. तर मंडळी, आता घरी येऊन पोचलेलो आहोत. 3:17. बस कॅपॅसिटी संपलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अच्छा.